एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे कुणाल कामरा अडचणीत आलाय। एकीकडे गुन्हा दाखल झालाय तर दुसरीकडे पोलिसांसह शिवसैनिकही त्याचा शोध घेत फिरत आहेत। या दरम्यान आता कुणाल कामराने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे। यामध्ये त्याने जिथे शो झाला तिथे झालेली तोडफोड आणि माफी मागण्याबाबत आपली थेट भूमिका मांडली। एवढंच नाही तर कुणाल कामरानं आता या वादात खुद्द अजित पवार यांनाही ओढलंय। त्याचं म्हणणं काय आहे जाणून घेऊया। मला धडा शिकवण्याची धमकी देणाऱ्या नेत्यांनी हे लक्षात ठेवावं की आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची खुशामत करण्यासाठी करू नये। तुमच्या अक्षमतेमुळे माझ्या अधिकाराचं स्वरूप बदलत नाही। माझ्या माहितीनुसार आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेच्या सरकशीची खिल्ली उडवणं कायद्याच्या विरोधात नाही। जे माझा नंबर लीक करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मला सतत कॉल करत आहेत, मला खात्री आहे की त्यांना आतापर्यंत हे समजलं असेल की सर्व अनोळखी कॉल माझ्या व्हॉइस मेलवर जातात, जिथे तुम्हाला तेच गाणं वाजवलं जाईल जे तुम्हाला आवडत नाहीये। मी माफी मागणार नाही। मी जे बोललो तेच अजित पवारांनी एकनाथ शिंदेंबद्दल म्हटलं होतं, असंही कुणाल कामरानं पोस्टमध्ये म्हटलंय। मी पलंगाखाली लपून वाट पाहणार नाही। मला या गर्दीची भीती वाटत नाही आणि मी माझ्या पलंगाखाली लपून ती शांत होण्याची वाट पाहणार नाही। मनोरंजन स्थळ हे एक फक्त रंगमंच आहे, सर्व प्रकारच्या शो साठीचं एक ठिकाण आहे। माझ्या विनोदासाठी हॅबिटेट जबाबदार नाही किंवा मी जे बोलतो त्यावर त्यांचा अधिकारही नाही। माझ्या विरुद्ध कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयाला सहकार्य करण्यास तयार आहे। विनोदाने दुखावल्यामुळे तोडफोड करणं योग्य आहे असं ज्यांनी ठरवलंय त्यांच्या विरुद्ध कायदा निष्पक्षपणे आणि समानतेनं लागू होईल का? पुढील कार्यक्रमासाठी मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतल्या इतर कोणत्याही ठिकाणाची निवड करेन जे लवकरच पाडण्याची आवश्यकता आहे, किंवा मुंबईतल्या इतर कुठल्याही ठिकाणाची निवड करेल जे लवकरच पाडण्याची आवश्यकता आहे। ज्या ठिकाणी शो झाला ते फक्त एक व्यासपीठ होतं। सर्व प्रकारचे शो इथे होत असतात, त्यामुळे हॅबिटेट किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हे मी केलेल्या विनोदांसाठी जबाबदार असू शकत नाही। एकूणच कुणाल कामराच्या या इन्स्टा पोस्टमुळे त्याने आता कायदेशीर लढाई लढण्याची तयारी केल्याचं दिसतंय। आता इथून पुढच्या काळात कुणाल कामरा पोलिसांसमोर कधी येतो आणि कोर्टाची लढाई कशी लढतो हे पाहण्यासारखं असणार आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।